पण नीला पण मस्त वाटत होता. नीला भारी आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. आता झोपल्यात, मस्त आंघोळ करून झालेली आहे. तर गरमागरम चहा पिता आणि ईशा मी जायला निघता. जायचं आपल्याला टेम्पो बघायला. सेकंड हँडमध्ये बघायला जायचा, नवीन नाही, सेकंड हँडमध्ये बघायला जायचा. कारण की आपला जागवार आहे तो आता दमला, बस झाला. त्याला जरा आता आराम देता. त्याची कैची आहे ना, दोन्ही साईडच्या कैच्या खराब झाल्या, चोकापसर गेल्या, त्यामुळे त्याला आराम देता. आता दुसरा बघायला जायचा, नवीन नाही, सेकंड हँड आहे. बाबाला फोटो नवीन आणला, तो थोडा त्याला काच नव्हती म्हणून तो असा टिकली लावली ना, मग तो खराब व्हायचा, म्हणून तो दुसरा बनवून आणला. चला या, मस्त गरमागरम चहा आहे, तर चहा पिऊन दिला. बाबू तुला काय पाहिजे का? तुला चहा पाहिजे? याला इथं बसून ठेवलेला, मस्त चहा घेतलेला. या चहा पियाला या, ते खारी विसरायला लागल्या. तर जायला निघता. हो बघा, आपला जागवार आहे बिचारा दमला, त्याच्या मुला हे बघा खराब झाला. यो खराब म्हणजे आता याची चेसी आहे ही खराब झाली. असं बरंच पार्ट याचं खराब झालं. बाकीचं यो चांगला आहे. टायर नवीन आहेत, बॅटरी नवीन आहेत, दरवाजे वेगळे नवीन टाकलेले आहेत. मग आता तो दमला, इलाज नाही. एक साईडला झुकला तो. याला पुरी 15 वर्ष झाली. या 15 वर्षामध्ये याने अजूनपर्यंत मला म्हणजे कुठल्या गाडीला असा लावली ना मी. आवरा भारी टेम्पो, भारी म्हणजे लयच भारी आहे. चला आता लोक चला गाईज, पोचलो पहिले फ्रीज बघायला. कारण की माझ्या दुकानाचा फ्रीज जरा तुटले, त्यामुळे दुसरा बरं फ्रीज बघता असा मच्छी ठेवासाठी म्हणजे दुपारची मी बंद करून जातो ना, त्यासाठी इथं बघायला आल्या. बघू आता हक इथं दिसायचं सगळं मस्त दिसतं रे, नवीन येतात. आपल्या तवर भारीना भजन हे चालू आहेत. हे असं हे बघा, असं बंद पाडलेलं भजन आपल्याला फक्त त्यांनी ठेवायची. हे बघा, हे नवीन टेम्पो आहेत. तिकडं जुनं सेकंड हँडमध्ये आहेत, हे नवीन आहेत. पाठीमागे ये नाही ते तिकडं लास्टला ते जरा चांगले आहेत. हे बघा, यो पण मस्त वाटतं दिसायला. तो लालवाला, हा यो पण मस्त आहे रे, मस्त आहे. आता चालवल्याशिवाय समजणार नाही कशाला खेळ. चला तर काहीच पोचलो आम्ही डायरेक्ट शोरूमला. सेकंड हँडमध्ये टेम्पो बघता आम्ही डायरेक्ट गेलो शोरूमला आणि फायनली बुकसुद्धा केलेला. हे बघा लोणचा, आणि यो इकडे बुक केलेला. आई बोलते सेकंड हँडमध्ये नको, डायरेक्ट नवीनच. शेतला पण बरोबर आणलेला आहे कॅश द्यायला, तर कॅश कुठे लपून ठेवली. चला आता आल्या गाडी बघायला आल्या. आपली डिझेलवाली आहे, ही CNG वाली आहे. मी डिझेलवाली घेतली. हा ही बघा, ही डिझेलवाली. हॅलो, आता घेतले ना नीला, तर बघतो नीला समोर कलर वेगळा घेतले. लाल पाहिजे, लाल देतो मी. मला ऑर्डर द्यावं लागते. लाल पाहिजे, पण नीला पण मस्त वाटत होता. नीला भारी आहे. ते बघा, ती नीलीवाली. डिझेल आहे. हाँ ये बघा, ये चेसी नंबर बता. अगर ये गाड़ी फ्री रहेगा तो इनका आले मस्त, मला आवडली म्हणून. हो बसलो गाडीमध्ये. आता इच्छा जायला निघता. गेलतो सेकंड हँडमध्ये गाडी बघायला. पक्षा विचार केला की हिला सेकंड हँडमध्ये घेतली तो वापस खर्च देईन, त्याच्यामुळे काही सेकंड हँडमध्ये घेतली नाही. गाडी तिकडे होत्या, त्या पण मस्त होत्या. गाडी दिसायला पण भारी होत्या आणि चालवायला पण मस्त होत्या. तर तरी पण नको बरं, आईला विचार केला. आईच बोलली म्हणा की बोलतं सेकंड हँडमध्ये नको, डायरेक्ट बोलतो आपण जाऊन नवीन बुक करू. तर आता फायनली नवीन गाडी बुक केलेली आहे. तर
तर आता 10 दिवसाच्या आत आपल्याला गाडी भेटेल. तर सगळी फॅमिली येईन, मग आपली गाडीला घेऊन जाईन गाडीला. चला आता जायला निघू. तर काहीच पोचलो दुकानामध्ये. दुकानात पोचल्या ना बघा, कोथिंबीर मस्त लिहिली इकाला संध्याकाळच्याला. मस्त कोथिंबीर याने उन्हात ठेवली म्हणून थोडी या झाली ती, आता मस्त होती. आणि या साईडला मस्त मेथी आहे, ही बघा आखी गाडी आहे कोथिंबीर आणि मेथीची. सगळा भरून ठेवलेला बघा, कॅरेटमध्ये भरून ठेवले. इथं बोसका बांधून ठेवलेला. माझा कोणतरी घड्याळ चोरी करून न्याला बघला. 100-150 रुपयाचा घड्याळ बी चोरू ठेवला नाही कोणी न्याला. सर जाऊ दे, संध्याकाळचे बाजार आहे, बाजारांशी जे दुसरा घरी वाटे नाही. चला पोचलो घरामध्ये. नाही इकडं बघा मस्त लसूण सोलतं बसल्या बसल्या. आता किशोरी नाही ना, मग अशीच कामं करायला लागतात, समजलं की. आईला लसूण सोलून ठेवतो. आपण नसलं म्हणजे सोनाची घालून होते नाही, लसूण सोलून ठेवतो. या साईडला आई मस्त जेवायला रंत. हे बघा लाईट्स ऑन. हे बघा मस्त भेंड्याची भाजी. या साईडला डाळ बनवली, मस्त भात आईने बनवले. काही लोणचा बनवून आंब्याचा. आंबा खा तुझी. हा हे बनवलेला तो खा. दे नको राहून दे. यो आहे ना डबीवाला बर्नीवाला, कुठे नको चल तारास. हा बर्नीवाला जे नको राहून दे. कुठला हा हे बघा, ये मला मेन लागतात. कालचा लय भारी, जाम आंबुल लय भारी. टाकून का ना खाशील ना. फ्रीज मध्ये खराब थोडी होतं. दुपारचं वाजलं 4 वाजायला. तर आता झोपायच्या उठल्या. पहिले चहा पिता आणि दुकानावर जाता. दुकान लवता तिथं आपला बंटी बसल. मग आईला घेऊन जायचा दवाखान्यात. डोंबिवलीला स्टेशनला जायचा, तिथं आईला घेऊन जाता. स्पेशलिस्ट डायबिटीजचा 100% डायबिटीज कमी होता आपली, तिकडं आईला घेऊन जायची. अपॉइंटमेंट घ्यायला 1.5 महिना लागतं, तसा टाईम लागतं त्याला. आज अपॉइंटमेंट घेतली तर पुढच्या महिन्यात आपला नंबर लागेल. गर्दी बी जाम असतं म्हणून बरं लवकरच जाता. या मस्त आईने चहा ठेवले, चहा दिलेला असेल, फक्त संपायचा. चला चहा पियाला या. अरे चेहऱ्याने दिसतो का रे. चला चला तर काहीच पोचलो डोंबिवलीमध्ये. आई गेले घराला आणायला. तो घराला कोणतरी चोरून न्याला, त्यासाठी नवीन घराला आणा गेले. ही बघा ही आमची डोंबिवली आहे. यो रेल्वे स्टेशन आहे, पाठीमागं स्टेशन आहे, समोरच स्टेशन आहे तसा समजा. सगळा असा रस्त्याला. आईचा नंबर बघा किती आहे, 89वा नंबर. म्हणजे अजून 40 नंबर बाकी आहेत. सॉरी हा 38 नंबर राहत अजून. गर्दी बघ किती दवाखान्यात. अरे आज गर्दी आहे. आईला इथं हल्ली म्हणजे बसायला बस बरं, बाहेर थंडी लागतं म्हणून. 89वा नंबर, अजून 38 नंबर बाकी आहेत. हे 38 म्हणजे अजून 50 नंबर झाले ना त्यांचं. 38 अजून व्हायचं बाकी आहेत, मग आपला नंबर आहे 89वा. टाईम बघा किती झाले, 11:30 वाजलं. तुम्हाला त्या डॉक्टरच्या घड्याला पण दाखवला 11:30 वाजलं. अजून डोंबिवलीमध्ये पोचलो घरांना. टाईम बघा किती झाले, 12ला फक्त 10 मिनटं बाकी आहेत. तरी गोळ्या बघा आईने कवऱ्या आणल्या. 1 महिन्याच्या आवऱ्या गोळ्या आहेत. डायबिटीज जरा जास्ती झाली ना 450, त्याच्यामुळे आवऱ्या गोळ्या दिल्या. चला आता घरात पोचलो घरात. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.